ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, तर खा गं बाई असं म्हणायला कोणी नव्हतं किंवा मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे म्हणायचा ऑप्शनच नव्हता, कारण खायला मिळतंय हेच आमचं नशीब होतं. आणि आईचं तर दूरचीच गोष्ट आहे. मला तर माहितीच नाही कधी म्हटली प्रेमाने की बाबा खा. आणि ही पोरगं तुम्हाला सांगते, हल्लीच्या मुलांना मिळतंय ना, हे त्यांना काय वाटतंय काय माहिती, की आपण आपल्याच पोटाला खातात आणि आपण त्यांना म्हणतो खा रे बाळा, खा रे बाळा. ते तसं गेला 1.5 तास झाला अंशू जेवतोय. आता तुम्ही म्हणाल खाली का व्यवस्थित बसायला लावलंय, वरती बेडवर का नाही बसायला दिलं, तर त्याला मांडी घालून खायला शिकवते मी. एका हातात रिमोट आहे, ए रिमोट ठेव, आणि हा खातोय. आणि तुम्ही म्हणाला तर डब्यात का दिलंय, तर ताटात ताटात वाढलं ते, तर तो काय करतो, ताटाच्या साईडला भात घेतो आणि साईड कडेवरनं भात सांडतो, म्हणून मी डब्यात आज दिलंय आणि म्हणतो माझं जेवण झालंय. तर तुमची पोरं असं करतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यांना मलाच तरी असं वाटतं यांना मिळतंय आणि बिना कष्टाचं बिना त्रासाचं मिळतंय, त्यामुळे पोरं असे वागतात.